तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एकच गोष्टीनं रान पेटवलेलं आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि या योजनेबद्दल जनमानसाचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथं लातूर नगरीमध्ये आलेलो आहोत. नमस्कार भाई, आपलं नाव काय? संतोष मुंडे. तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण योजना, या योजनेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? म्हणजे ही योजना फायद्याची आहे की तोट्याची आहे? किंवा चांगलीची बी आहे, पण कसं आहे त्यांना कळायला लागते की आपण लाडक्या बहिणीला दिला, लाडक्या बहीण दिला तुम्ही करा, तुम्ही चांगले काम करला, चांगल्या कामासाठी सगळ्यांना द्या, सगळ्या योजने लोकांना सगळ्या द्या, एकानं गरीबाला तुम्ही त्रास देऊ नका. म्हणजे कुणाला भेटलं कुणाला नाही भेटत ते विषय, कोण रडलेले कोण काय बोललेले ती कळणार गेले. काय म्हणतात, कोण म्हणतात की आम्हाला भेट नाही गेल्या. तुम्ही कोण आहात ते मला माहिती नाही, तर तुम्ही सगळ्यांना सांगा की सगळ्यांना भेटावं, सर्व माणसाला सगळ्या नारीला भेटावं. या योजनेसाठी जी योजना चालू केलेली आहे ती योजना असं पुढे चालू झाली असं वाटतं का तुम्हाला? का फक्त निवडणुकीला समोर घेऊन लक्षात घेऊन ती योजना बांधलेली आहे? ही निवडणुकीसाठी चालणार, त्यांचं निवडणुकीसाठी चालणार, फक्त तुम्ही नंतर नाही भेटल्यानंतर काय करणार तुम्ही? पुन्हा बंद झाल्यानंतर काय करणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, ही योजना पुढे असं चालू राहील की फक्त निवडणुकीपुरते, आता जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीपुरतच भेटणार आहे योजनेचा लाभ? आता ती शिंदे साहेबाला माहित, बरोबर. त्याने तर म्हणायला लागले की योजनेचा लाभ असा सातत्य पुढे भेटत राहील म्हणायला लागले की आपल्याला माहिती नाही. आता शिंदे साहेबाला माहित आहे, पुन्हा फडणवीसला माहित आहे, त्यांनी जी बोलले त्यांनी म्हणलं की आम्ही काम तर चालू करू, नाही चालू केल्यानंतर काय करू शकतात आपण? बरोबर. या योजनेमुळे फायदा होईल का नुकसान होईल? जसं की आता या फक्त सरकारचा विचार करत आहे या योजनेमध्ये, फक्त लाडक्या बहिणीचा विचार करत आहे, लाडका शेतकरी असेल किंवा इतर वर्ग जो असेल त्या वर्गाचा का विचार करत नाही की फक्त लाडकी बहीणच का? लाडकी बहीण लेकर बाहेर आपले सगळ्याचे विचार करावे लागतात. त्यांनी सगळ्याचे विचार करून जर आपण चाललो तर सगळेच पुढे येणार.